नमस्कार मित्रांनो, परवा एका माझ्या कार्यकर्तृत्वाचा पुरस्कार मला मिळाला, ज्यासाठी मी काहीच केलं नव्हतं. माझे जीवाभावाचे लोक आले, माझं कौतुक करून गेले. मी ज्या यशवंत शिक्षण संस्थेत शिक्षकाची नोकरी केली, त्या यशवंत शिक्षण संस्थेतील शाखेतील माझे सेवानिवृत्त सहकारी, संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य माझा सत्कार सोहळा घेतला आणि ते माझ्या घरी आले. काही जण भरभरून बोलले, ते काय बोलले हेच मी आपणापर्यंत पोहोचवणार आहे. माझं शैक्षणिक कार्य असेल, माझा स्वभाव असेल, माझं लेखन असेल, किंवा माझ्या कार्याचे इतरत्र झालेले गौरव असेल, त्या संबंधी ते भरभरून बोलले. माझे 2 परमप्रिय मित्र शौकतभाई मोकाशे आणि दुसरे माननीय मुख्याध्यापक प्रकाश काटवडे यांच्याविषयी काय बोलावे याचा मला कधी कधी प्रश्न पडतो. एका चांगल्या पट्टीचा साहित्यिक समीक्षकाला जे काही माझ्या साहित्यावर बोलता येणार नाहीये, ते माझे हे मित्र माझ्या साहित्यावर भरभरून बोलतात. ते आपण ऐकल्यानंतर आपणाला समजणार आहे. जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणतात, याची प्रचिती मला तर नेहमीच येते, तुम्हालाही आले असेल. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की देखी जो नब्ज मेरी तो हंसकर बोला वो हकीम, देखी जो नब्ज मेरी तो हंसकर बोला वो हकीम, छोड़ दे रिश्ते नाते जा जमाले महफिल पुराने दोस्तों के साथ, तेरे इस मर्ज की दवा वही है, दोस्तों से रिश्ता रखा करो जनाब, ये तो हकीम है, अल्फाज से इलाज कर देते हैं, खींच कर उतार देते उम्र की चादर, ये कमबख्त दोस्त बूढ़े होने ही नहीं देते हैं. बच्चे वसीयत पूछते हैं, रिश्ते हैसियत पूछते हैं, वो दोस्त ही है जो आपको खैरियत पूछते हैं. दोस्तों, इतना दिया आप लोगों ने मुझे, दामन में मेरे कुछ समाया भी नहीं है. ये तो करम आप सभी का है, उतनी तो मेरी औकात नहीं थी. धन्यवाद. चिंतेच्यानंतर बोलायचं म्हटलं तर 2 विभागात बोलावं लागेल. एक वैयक्तिक असं ते वैयक्तिक व्यक्ती म्हणून शिंदे सर आणि दुसरं साहित्यिक म्हणून शिंदे सर. आता साहित्याकडे वळतो. माझ्या अनुभवातून मी पाहिलं की कविश्रेष्ठ उर्वर कालिदास कल्पनेची भरारी किती उंच घेऊ शकतो, ज्यावेळेला डोंगर माथ्यावर एक ढग टेकलेला आहे, मेघ, आणि तो त्यांचा मेघदूत आहे. पण त्या मेघाचं वर्णन करताना कालिदासाला वर्णन केले की कालिदासाला तो धरती मातेचा स्तन वाटतो. माता स्तनातून दुग्धपान करते आणि ढग सुद्धा त्या ठिकाणी जलवृष्टी करून त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी जीवन देतो, ही कवी कल्पना. किंवा दुसरे जर कवी पाहिले ते मुंशी प्रेमचंद्र, साहित्यिक, मूर्धांगी उपन्यास सम्राट, त्यांची जर सगळी ओघवती भाषा पाहिली ना, तो मुहावरेदार, त्याच्यामध्ये फ्रेज भरपूर भरलेल्या दिसतील. तिसरं माझ्या वाचनात मला आवडणारे त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे. एकच भाव आहे, सरळ मार्गाने जायचं नाही. प्रत्येक जण जन्माला आलाय साहित्यिक म्हणूनच, तुम्ही आहे मी आहे, परंतु ते साहित्याला त्या ठिकाणी आपल्या चिंतनातून अध्यायातून ते वेळ लावून घेऊन जी निर्मिती केली जाते. निर्मिती कधी हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये त्या ओलाव्यामध्ये ते शब्द चिंब भिजावे लागतात आणि ते शब्द बाहेर येतात त्या ठिकाणी. तर अण्णाभाऊ साठे साधं वाक्य, मांगराच्या शेजारी फड्या निवडून पसरला होता. एक विद्यार्थी लिहितो की संध्याकाळच्या वेळेला वडाच्या पारंब्या पाण्यात लोंबत होत्या, आणि दुसरा विद्यार्थी लिहितो की वडाच्या पारंब्या पाण्यात पाय सोडून पाण्याला गुदगुल्या करत होत्या. ही जी भाषा सौंदर्याची त्या ठिकाणी, मग अण्णाभाऊ साठे हे सांगत नाही की बांगवाड्याच्या बाजूला खड्या निवडून होता, त्याच्यात ती जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं जातं. ते शिंदे सरांच्या प्रत्येक परिच्छेदामध्ये भेटेल की फड्या निवडणुकाच्या गाढ कुशीत मांगवाडा शांत झोपला. जर खोलात जाऊन विचार केला तर त्याचा अर्थबोध आणि त्याचा प्रभाव इतका होतो त्या ठिकाणी. किंवा सुगी पिकली होती, शेतकरी टिरीनं ढोलक वाजवत होता.
हे भाषा सौंदर्य. आता त्या भाषा सौंदर्याचं जर लिहून काढलं तर मला 1000-2000 त्यांचे काढावे लागतील. परंतु शिंदे सरांच्या प्रत्येक वाक्यात मला दिसेल, माझ्याकडे खूप नोट्स आहेत त्यांचे, मी आता वाचत बसत नाही, की एक दारुड्या गल्ली बोळातलं येतो जातो कसा कसा जातो आणि बिडा उंदीर शिरावा तसा तो दारूच्या गुत्त्यात गडप झाला. एक उंदीर. आणि कालव्यावर ज्या वेळेला सुपरवायझर येतो सगळे चिडीचूप लपलेले आणि तो निघून जातो, त्यावेळेला मात्र उपमान येतात की मांजर दूर गेल्यावर पटापटा बिळात बाहेर येतात माणसं, तशी ती माणसं बाहेर येतात. तर सांगायचं तात्पर्य कसं त्या ठिकाणी की पानी में तैरती हुई लाश, वसीम बरेलवी, पानी में तैरती हुई लाश ये कहती है कि डूबना कितना दुश्वार है. पाण्यावर तरणारं प्रेत आम्हाला सांगते की बुडणं किती मुश्किल आहे. आणि शिंदे सरांच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी साहित्यामध्ये हे साहित्य जे आहे ते 55 वर्षाचा इतिहास आहे, याला 50 वर्षाचा इतिहास आहे, 18-19 वर्षापासून. पण त्यावेळेच्या त्या ठिकाणी या ज्या वेदना होत्या, व्यथा होत्या, त्याची छटा त्याच्या साहित्यात दिसते. आणि म्हणून निर्मिती होते की वड्याच्याकडं माझं मड एकच पडत का आली. त्याच्यामध्ये ते वेदना होती, त्याच्यामध्ये ते कळा सोसलेल्या होत्या, त्याचं प्रकटीकरण होतं. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी हे जर साहित्य वाचायचं असेल तर नुसतं विनोद समजून घेऊन नाही, त्याच्यातला अर्थबोध, खोली, तत्वज्ञान, जीवनाचे सिद्धांत त्याच्यामध्ये साधले गेलेत. बऱ्याच पुस्तकामध्ये परिचयामध्ये त्या ठिकाणी असा लिहिलेला आहे. आणि थांबूया. आठवणीतले विद्यार्थी नावाचं पुस्तक सरांनी लिहिलं, त्याची जी प्रस्तावना आहे आणि ते सुंदर लिहिलं. वहाँ रोशनी लुटाएगा, जहाँ रहेगा वहाँ रोशनी लुटाएगा. चिरागों का कोई घर नहीं होता, चिरागों का कोई घर नाही होता. दिवा कुठे आहे का कुठेही ठेवा, त्याचा तो प्रकाश पडतच राहणार. आणि बद्दल एवढंच मी बोलेन की या माऊलीला फसवलं गेलं. हे यांचं द्वितीय लग्न आहे. आणि पहिल्या बायकोशी संसार करताना हा पट्ट्या रात्री बहिणीची झोप लागल्यावर 11:30 गपचूप उठायचा. सरस्वती त्या लेखणीशी प्रपंच करायचा, बहिणी उठायच्या, सगळं लपवून ठेवायचं. पहिल्या पत्नीला 15-16 पोरं झाली, बहिणीला 3च. अणुरेणूमध्ये जनुकामध्ये जी काही सात्विकता होती, देवारातल्या ज्योतीचा जो मंद प्रकाशाची जी प्रसन्न होती, त्याच्यामुळे शिंतेसर घडले. वर्णा शिंतेसर जर मी उपाळलो, हे उपाळणं ह्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. पहिल्या साहित्यापेक्षा आताचं साहित्य प्रगल्भ झालेलं आहे. त्याच्या शब्दाचं चयन म्हणा, निवड म्हणा, ही प्रगल्भ होत चाललेली आहे. आणि तशीच पुढे होत राहो. तर नशीब आमचा प्रवीण वहिनीच्या गुणसूत्रावर आहे. म्हटलं ते पण भांडण बोल होत नाही. तुम्हाला प्रणाम करतोय.